सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। इंद्रजित तुडमे यांच्या प्रयत्नाने अखेर गायरान अतिक्रमण मार्ग सुटला। बिलोली वासियांचे खुशीचे अश्रू आवरेना। नांदेड जिल्ह्यामधील विकासाच्या दृष्टीने माघार असलेला तालुका म्हणजे बिलोली असे ओळख असणारा या तालुक्यातील गोरगरीब जनता, ज्याच्यापाशी हक्काचं घर किंवा रिकामी जागा नसल्या कारणाने ही जनता गेल्या 40 वर्षापासून गायरान जमिनीवर वास्तव्यास राहत असल्याने त्याच्या मालकी किंवा भोगतदर असे हक्काचं नसल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई आवास योजना याचे लाभ मिळत नसल्या कारणाने सामाजिक कार्य करून बिलोली येथील गोरगरीब जनतेचे अनेक प्रश्न सोडवणारे इंद्रजित तुडमे यांनी 2022 पासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय बिलोली येथे पाठपुरावा करून गायरान कब्जेदार यांना हक्काची जागा मिळवून देण्याचं काम केल्याबद्दल बिलोली जनतेने आभार व्यक्त केले व त्यांची टीम यांच्याबद्दलही कौतुक करतानाही दिसून आले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवार, नांदेड। अशा लोकांना 2022 मध्ये शासनाच्या वतीनं नोटीस आली आणि दिवाळीच्या वेळेस जे तुम्ही गायरान जागेवर अतिक्रमण करून राहतात ते घरदार तुमची तात्काळ 10 दिवसाच्या आत काढून घ्यावीत, अन्यथा आम्ही काढू आणि त्याचं घर तुम्हाला लावू, असं या ठिकाणी शासनानं त्या गरीब लोकांना नोटीस पाठवली होती। या ठिकाणी आमचे भास्करनगरचे देवके साहेब असतील, पाशाबाई असतील, देशनगरचे मारुती लांडगे असतील, शिरगिरे असतील, आमचे शहापुरे असतील, आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक बैठक घेतलो की बा अशी आम्हाला नोटीस आलेली आहे, त्या नोटीसचं कसं करावं। आम्हाला 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे, 10 दिवसात घरं काढून घ्या, अन्यथा आम्ही पाडू आणि त्याचं घर तुम्हाला लावू। आम्ही या ठिकाणी तात्काळ जे काही आमचे खासदार, तत्कालीन खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब होते, तेव्हा त्यांना आम्ही फोन केलो की साहेब असं आणि दिवाळीच्या वेळेस गरीब लोकांना नोटीस आलेली आहे, त्यांचे जे गायरान जागेतील अतिक्रमण आहे ते काढून घेण्यात यावं, असं या ठिकाणी त्यांना नोटीस पडले। आम्ही काय करावं, गरीब लोक या ठिकाणी आहे त्या स्थितीमध्ये आम्हाला लिमिट करून देण्यात यावं आणि घरकुल अलॉट करण्यात यावं आणि जे काही तुम्ही 3000 फीस लावता ते निःशुल्क करून देण्यात यावं, नसता कमीत कमी 500 रुपये तर लावा, जेणेकरून लोकांना खरंतर त्याचा फायदा होईल। आणि खरंच मला या ठिकाणी देवकर साहेबांनी म्हणल्याप्रमाणे, कारण की ते जवळपास 40 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत, पाशाबाई सुद्धा आहेत, पाशाबाईंना सुद्धा माहीत आहे, पाशाबाई सुद्धा मोर्चामध्ये सामील होते। मला या ठिकाणी आत्ताच आमचे जे काही तहसीलदार शिंदे साहेब आहेत त्यांना आम्ही आत्ताच निवेदन दिलं की बा या ठिकाणी अनेक मोर्चे काढलोत, आम्ही निवेदन सुद्धा दिलोत, जे काही पाठपुरावा ते पाठपुरावा केलो, पण साहेब आता आम्हाला आमचं कोणतंही काही मार्गी आले नाही। आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे की तहसील साहेबांना की आमचं जे काही तत्काळ का होईना तुम्ही आदेश शिवसाहेबांना काढा आणि त्या ठिकाणी लेआउट करण्यास भूमिविभागाला कळवा आणि त्यांना घरकुल अलॉट करा, असं मी त्यांना विनंती केली। तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं आम्हाला की मी काय ते कारवाई करीन आणि शिवसाहेबांना तात्काळ कळवीन, तहसीलदार साहेबांना सुद्धा बोलीन। या ठिकाणी आम्हाला तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं, त्याबद्दल मी तहसीलदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचं जे काही प्रश्न आहे ते सोडावं ही विनंती करतो। या ठिकाणी एकच सांगितलं की बा तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत, तुमच्याकडे घरपट्ट्या असतील, नळपट्ट्या असतील, तावणपोते असतील, जे काही पुरावे आहेत ते तुम्ही त्या नोटीसचं उत्तर म्हणून पाठपुरावा करत त्या नोटीसचं उत्तर द्या आणि मी जे काही आहे माझ्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांना भेटून मी पाठपुरावा करीन, असं यंत्र दिलं। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांनी एखादा वकील आम्ही नेमला, त्या ठिकाणी आमचे आदरणीय बुरमणीकर साहेब ॲडव्होकेट यांना भेटलो, त्यांना सांगितलं की बाबा असं नोटीस आलेली आहे, आम्हाला नोटीसचं उत्तर द्यायचं आहे आणि आमच्यापाशी सगळे पुरावे आहेत आणि या ठिकाणी जवळपास 30 ते 40 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत आहेत आणि सगळे बेघर लोक आहेत, भूमिहीन लोक आहेत। अशा लोकांना या ठिकाणी शासनाची नोटीस आलेली आहे की त्यांना इथून काढण्यात यावं, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रत्येक नोटीसचं आम्हाला उत्तर द्यायचं आहे। म्हणून या ठिकाणी वकील साहेबांनी आम्हाला त्या नोटीसचं व्यवस्थितरित्या एक उत्तर बनवून दिलं आणि आम्हाला जे काही पावत्या जोडायच्या होत्या घरपट्ट्या नळपट्ट्या ते जोडून दिल्या आणि शासनाला पाठवून दिल्या, कलेक्टर ऑफिसला दिलं, इथलं SDM कार्यालय, तहसीलदार साहेब, शिवसाहेबांना दिलं। त्यामुळं या ठिकाणी तात्काळ तरी त्यांचे घर पडण्याचं या ठिकाणी थांबलं, पण नंतर पुन्हा 1-2 महिन्या नोटीस आली किंवा तुमची जे काही जागा आहे ती तुम्हाला निष्कर्षित करून देण्यात यावी, अशी एक नोटीस आली। पुन्हा मग आम्हाला त्या नोटीसमध्ये सांगितलं की बा पुन्हा तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करा। पुन्हा आम्ही त्या नोटीसचं उत्तर देत पुन्हा आम्ही त्या पुरावे सादर केलो।
मग नंतर पुन्हा सादर केल्यानंतर शिवसाहेबांकडे भेटायला गेलो तेव्हा शिवसाहेब म्हणले की बा तुमचे जे काही पुरावे आले आम्ही बघितलेले आहेत ते त्या पुराव्याच्या आधारावर आम्ही जे काही शासनाचं 2018चं जे काही GR आहे त्या GR मध्ये सांगितलं आहे की बा जे खरोखरच भूमिहीन लोक आहेत अशा लोकांना 1500 स्क्वेअर फीट अधिग्रहण करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना नियमित करून देण्यात येण्याचा अधिकार आहे. GR मध्ये उल्लेख केला आहे. म्हणून आम्ही त्या बेसवर भूमी अभिलेखला पत्र पाठवलं की बाबा या ज्या जागेचं लेआउट करून देण्यात यावं आणि त्यांना घर अलॉट करण्यात यावं असं या ठिकाणी शिवसाहेबांना सांगितलं आम्हाला. पण त्या ठिकाणी भूमी अभिलेखचं पुन्हा पत्र आलं की बाबा या ठिकाणी प्रत्येकाला 3000 रुपये फीस लागते लेआउट करण्यासाठी मोजण्यासाठी.